आपल्याबरोबर अंजली दमानिया पुन्हा एकदा कनेक्ट झालेले आहेत. अंजली दमानियाजी, पहिल्यांदाच हे सांगायला हवं की क्रौर्याची परिसीमा गाठणारे हे फोटो जे आता आपल्याला दिसत आहेत, काही फोटो असे आहेत की जे आम्ही महाराष्ट्राला दाखवू शकत नाही. इतके भयंकर अमानवी असे फोटो आहेत. कोणाच्याही मानसिक संतुलन ढासळेल अशा प्रकारचे हे क्रौर्याची परिसीमा गाठणारे फोटो आहेत. काय कसं बघायचं आपण या फोटोकडे, कसं सगळं सहन करायचं हे? भाऊ, मी तुम्हाला एवढीच विनंती करते की प्लीज प्लीज हे फोटो नका दाखवू. कारण आज जे त्या कुटुंबाला काय वाटेल होय बघून सगळं, किती वेदना होतील त्यांना. मला हे काल रात्री बघितले, अख्खी रात्र झोप येत नव्हती. मला खरंच प्रचंड त्रास झाला हे सगळं बघून. आणि मला तीच विनंती आपल्याला की प्लीज तुम्ही नुसतं सांगा लोकांना काय झालंय, फोटो नका दाखवू. हात जोडून विनंती आहे माझी आपल्याला. निश्चितपणे अंजली दमानियाजी, ज्या प्रकारची विधानं समोर येत होती, अनेक लोक सांगत होते, मात्र आता पुरावा म्हणून या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. आणि जितेंद्र आव्हाड आत्ता जसं म्हणत होते की मुळात हे सगळे क्रौर्याची परिसीमा गाठणारा हा व्हिडिओ आहे आणि त्यातले हे निवडक काही असे फोटो आहेत. ह्याच्यापेक्षा खूप अनेक फोटो एबीपी माझ्याकडे उपलब्ध झालेले आहेत. त्यातले आम्ही फोटो जाणीवपूर्वक दाखवत नाही आहोत. हे काही निवडक फोटो आहेत की जे यातले प्रातिनिधिक फोटो आपल्याला म्हणता येतील असे फोटो सध्या आपण पाहतो आहोत. कशा प्रकारे त्यांना मारहाण करण्यात आली, कशा प्रकारे छळ करण्यात आला, कशा प्रकारे आरोपीचा चेहरा याच्यामध्ये दिसतोय, हे सगळे पुरावे दाखवणारे, ती घटना काय घडली होती याचं गांभीर्य समोर आणणारे हे सगळे फोटो आहेत. मात्र हा जो उन्माद दिसतो आहे या सगळ्या आरोपींच्या चेहऱ्यावर, हा उन्माद कुठून येतो? एवढा उन्माद, एवढं क्रौर्य? ती माणसं असतील ना तर त्यांना ते तसं केलं नसतं. ही माणसं नाही आहेत, हे हैवान आहेत. कारण ज्यांना पण घर आहे, कुटुंब आहे, आई वडील आहेत, मुलं आहेत, भाऊ आहेत, ते असं नाही करणार. आणि हे सगळ्याच्या सगळ्याच्या पलीकडे गेलेली माणसं होती. आणि रिअली म्हणजे एकदमच हॉरेबल ते सगळं आहे. मला शब्द नाही आहेत माझ्याकडे काही बोलण्याचे. मला तर काही सुचतच नव्हतं. सकाळी मी जेव्हा धनंजयशी बोलले तेव्हा मला ते म्हणाले की ताई बघवत नाही, मी तर नाही बघणार आहे, कारण माझा दादा होता तो. आणि तो आणि माझा त्याची काहीतरी एक सेव्ह केलं होतं त्याच्या फोनवर, माय ब्रदर माय लाईफ का काहीतरी. आणि तो म्हणतो की सगळ्या माझ्या मित्रांमध्ये मला तेच म्हणायचे की माय ब्रदर माय लाईफ. म्हणजे त्यांना हे सगळं जेव्हा बघतील कसं वाटेल. खरंय. काही वेळापूर्वीच अंजलीजी, धनंजय देशमुख यांनी एबीपी माझाला आपली प्रतिक्रिया दिलेली होती. त्यांना अश्रू साहजिकपणे अनावर झाले होते. आणि जे ऑब्व्हियस आहे, स्वतःच्या सख्ख्या भावाच्या बाबतीत घडलेली ही घटना आणि आता हे फोटो येत आहेत. मात्र तुम्हाला मला हे विचारायचं आहे की तुम्ही सुद्धा गेल्या 70-80 दिवसांपासून या सगळ्या घटनेचा पाठपुरावा करत आहात. या सगळ्याचे वृत्तांत तुम्ही ऐकले होते, अनेकांनी काय सांगितलं होतं हे ऐकलेलं होतं. मात्र प्रत्यक्ष डोळ्यांनी बघणं आणि ऐकणं याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. एक्झॅक्टली. कारण ह्याच्यामध्ये अजून एक मला विनंती करायची आहे. ह्याच्यामध्ये मला अजून एक विनंती करायची आहे. हा एक मर्डर आपल्या समोर आला आणि हे सुद्धा सातत्याने सगळ्यांनी पाठपुरावा केला. अगदी अंजली ताईंपासून पॉलिटिकली आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा केला आणि अखेरीस महाराष्ट्रासमोर सत्य आलं. पण असे परळीमध्ये अनेक मर्डर आहेत जे रजिस्टरच झाले नाही आणि पोलिसांनी कधी लक्षही दिलं नाही. मला वाटतं जो चौकशी आयोग मिळालाय त्याचं परीघ वाढवावं, त्याचा स्कोप वाढवावा. आता महादेव मुंडे नावाचा जो मर्डर झालाय त्याची बायको आज उपोषणाला बसली आहे. तिच्या बाजूला बघा 2 लहान पोरं बसली आहेत. मी आणि सुप्रियाताई भेटायला गेलो होतो. ते दोघही पोरं इतकी रडत होतं की आपल्याच मनात कलवाकल होती की साला काय आपण कशाला ह्याच्यात आहोत. आपण जर अशांना न्यायच देऊ शकत नसू तर आपण काय करायचं. आणि सॉरी टू से पॉलिटिकल इंटरफिअरन्स आणि पॉलिटिकल कब्जा यंत्रणेवरती हा जो होतोय, एसपी धनंजय मुंडेंचा, कलेक्टर धनंजय मुंडेंचा, आणणार कोण? वाल्मिक कराड. काय कारवाई होणार? आणि त्याच्यात एक म्हणजे एवढं होऊन, इतकं विचित्र, इतकं निर्दयी कृत्य होऊन सुद्धा त्या माणसाला आता पण व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट देण्याची हिंमत होते सगळ्यांची. त्या माणसाला जमिनीवर झोपवलं पाहिजे, हातकड्या ठोकल्या पाहिजेत.
आणि अशा माणसाला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट आज सगळ्यात आज सगळं आहे, बरोबर बोलतायत त्या. आज सगळं मिळतंय त्याला. स्पेशल चहा, स्पेशल जेवण, 2-2 तास VC वर बोलतो. हे काय चाललंय यार, काय त्याला चाललंय? एक बीडच्या जिल्ह्यातनं काढून त्याला दुसऱ्या कुठल्या तरी जेलमध्ये टाका. पहिल्या कोल्हापूरला दिवशीपासून जेल आहे, रत्नागिरीला जेल आहे, जितेंद्र भंडाऱ्याला जी, जेल आहे. पहिल्या दिवशीपासून म्हणणं होतं की त्यांना तुम्ही बघा, तुम्ही आर्थर रोड मध्ये हलवा. पहिल्या दिवशीपासून माझी मागणी होती तीच. खरं आहे. अंजलीजी, मगाशी जो प्रश्न तुम्ही ज्याचं उत्तर तुम्ही देत होतात की याचा फॉलोअप घेणं आणि ह्या सगळ्या गोष्टींची माहिती कानावर पडणं, वाचनात येणं हा भाग वेगळा, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणं हा भाग वेगळा. एक्झॅक्टली. कसं आहे की आतापर्यंत नुसतं दस बोलताना ऐकलं होतं, पण हे जेव्हा बघितलं ना, काटा येतो अंगावर. जे भगवत हे सगळं. 4 दिवसापूर्वी माझ्याकडे, जसं आता म्हणाले आवाड, एक्झॅक्टली तसंच झालं. 4 दिवसापूर्वी माझ्याकडे आणि एक अशीच केस आली होती. त्याला पण भर चौकात धर्मराज फड, रघुनाथ फड कोणतरी आहेत, ते त्यांनी मिळून असले, ते कराडचेच खातेदार आहेत. त्यांनी भर चौकात एकाला एक्झॅक्टली असंच मारलंय आणि त्याची सुद्धा कंप्लेंट घेत नव्हते, FIR घेत नव्हते. रोज फॉलोअप केला मी SP बरोबर. ते काल दुपारी त्यांच्यावर FIR झाली ती. नाही तर होतच नाहीत, FIRच घेत नाहीत. म्हणून आज जर म्हटलं असेल की संघटित गुन्हेगारी आहे आणि गेल्या 10 वर्ष यांचे संघटित गुन्हेगारी करतायत आणि 11 केसेस आहेत, तर 11 इज अन अंडर एस्टिमेट. 1100 केसेस असतील. पण नाही, इथे जेवढे मर्डर झाले, इथे जवळजवळ 109 लोक बेपत्ता आहेत. ती लोक आहेत कुठे? एक तर ते औष्णिक वीज केंद्रामध्ये टाकून त्यांना जाळण्यात आलेलं आहे, नाही तर काही विशिष्ट शेतांमध्ये त्यांना पुरण्यात आलेलं आहे. हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. अहो, दाऊदच्या विरोधात उघडपणाने बोलणारे माणसं मुंबईत आहेत की नाही अंजलीताई? तुम्ही पण मुंबईचं गुन्हेगारी बघताय, मी पण मुंबईची गुन्हेगारी अनेक वर्ष बघतोय. पण हे कसं शक्य आहे की त्या वाल्मिक कराड विरुद्ध निश्चितपणे माणूस सापडत नाही? फोटोंमधून वस्तुस्थिती तर समोर येतेच आहे, मात्र जितेंद्र आव्हाड जे आपण म्हणताय त्याप्रमाणे इतिहास सुद्धा आता उकरला जाणं आवश्यक आहे. याच्या आधीच्या अनेक प्रकरणांचं काय, हा प्रश्न देखील यामुळे निश्चितपणे समोर येणार आहे आणि तो यायलाच हवा. तूर्त धन्यवाद जितेंद्र आव्हाडजी आणि अंजली दमानिया, तुम्हा दोघांचेही. आपण या सगळ्या अत्यंत संवेदनशील प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.